वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये इंग्रजकालीन इतिहास प्रसिद्ध येथील तहसील कार्यालय दस्तऐवजासह जळून भस्मसात झाली होती। याची पाहणी करण्याकरिता वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार हे येथे आले होते। संपूर्ण इमारतीची पाहणी केली व लोकांची कामे अडू नये याकरिता तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना दिले। 13 मे रोजी सकाळी 3-3:30च्या दरम्यान आपल्या तहसील इमारतीमधील एक इमारत असलेली तिथे मोठ्या प्रमाणात आग लागली। त्या अनुषंगाने आज माननीय पालकमंत्री महोदयांनी स्वतः भेट दिली। तर आपल्याला जे आपले 10-12 शाखेचं रेकॉर्ड जळालेलं आहे ते पुन्हा आपल्याला सुरळीत चालू करण्यासाठी आपण पालकमंत्री महोदयांना विनंती केली की ते सर्व चालू करण्यासाठी जे जे आपल्याला आवश्यक साहित्य आहे त्यासाठी तात्काळ आपल्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा। त्याचबरोबर आपली तळेगाव रोडवर नवीन प्रशासकीय इमारत सुरू आहे, तर त्याचे सुद्धा कामकाज लवकर सुरू झाले आणि ते लवकर पूर्ण झाले तर आपल्याला तिथे सुद्धा शिफ्ट होऊन आपल्याला तिथून कामकाज व्यवस्थितरित्या करता येईल। त्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी आपली विनंती मान्य केलेली आहे व लवकरात लवकर कशा प्रकारे आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल आणि नवीन प्रशासकीय इमारत पुढील 2 महिन्यात लवकरात लवकर कंप्लीट करून कार्यवाही करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना निर्देश दिलेले आहे। पण मग नवीन इमारत झाल्यावर आपण तिथे शिफ्ट होऊन आपलं कामकाज तिथून चालू करणार। नवीन इमारतीमध्ये आपलं काम सुरू झाल्यास आपलं सर्व जे रेकॉर्ड जळालेलं आहे त्याची पुनर्बांधणी सहज शक्य होईल आणि जेवढेही काही गरीब लोकांचे प्रकरण आहेत किंवा जनतेचे प्रकरण आहेत किंवा आपले वकील महोदयांचे जे प्रकरण आहेत त्या नस्ती पुनश्च तयार करण्यासाठी आपण कारवाई करू आणि लवकरात लवकर आपलं सर्व कामकाज सुरळीतपणे होईल अशी आपण अपेक्षा करू आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू। यावेळी आजी व माजी आमदार पहिल्यांदाच एकत्र आले। गुरुवारी येथील तहसील कार्यालयाला रात्री 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती। या तहसील कार्यालयाचे बरेच दस्तऐवज जळून खाक झाले। यात शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या खटल्यांचे दस्तऐवजांचा सुद्धा समावेश आहे। ही कोरोना काळातील मोठी घटना असल्यामुळे पालकमंत्री सुनील केदार यांनी तातडीने भेट देऊन येथील माहिती घेतली आणि जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर कामकाज सुरू करा आणि लोकांची कामे अडू देऊ नका अशा सूचना केल्या। तर ज्यांचे खटले सुरू आहे अथवा इतर कामकाजासाठी दस्तऐवज किंवा प्रकरणे दाखल केलेली आहे अशा लोकांनी त्यांच्याजवळ असलेली दस्तऐवजे लवकरात लवकर कार्यालयात जमा करून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले आहे। ही दुर्दैवी घटना आहे। मी बाकी सगळ्या व्यवस्था करून देईल, म्हणजे नवीन बिल्डिंग करून कामकाज सुरू करून देईल, पण माझ्या हिशोबाने जो महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे या तहसील ऑफिसमध्ये आणि ह्या रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जो लहान माणूस आहे गावखेड्यातला त्याचा रेकॉर्ड समजा डिस्प्ले झाला असेल तो मिळवता आम्हाला नाकात दम येणार आहे आणि त्याची खरी झळ त्या लहान माणसाला पोचणार आहे। या प्रसार माध्यमातून माझी विनंती आहे सगळ्या जनतेला आणि कर्मचाऱ्यांना आणि वकील लोकांना की या संबंधित जे काही कागदपत्र असेल ते तातडीने आम्हाला उपलब्ध करा, जेव्हा पण आम्हाला तो रेकॉर्ड रिस्ट्रक्चर करता येईल तातडीने आणि त्या गरीब माणसाला मदत करता येईल। ठीक आहे, याचा नवीन इमारतीमध्ये 2 महिन्याच्या आत तिथे शिफ्ट करणार आणि पुढचं कामकाज व्यवस्थित त्या ठिकाणी एवढं त्यांचं सर होम डिपार्टमेंटने अजून अहवाल द्यायचा आहे, त्यांचं आल्यानंतर सांगतं, त्याच्याबद्दल सांगणं योग्य होणार नाही। आणि आता आपण सगळ्या प्रसार माध्यमाला विनंती आहे कोरोना सांभाळण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करा। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।